तर मी तयार होत आहे होळीसाठी आणि ही घेतलेली आहे मी साडी जी की आहे शिफॉन फॅब्रिकमध्ये आणि याच्यावर पूर्ण टाय अँड डाय प्रिंट आहे. खूप सुंदर प्रिंट आहे आणि मी यूज करते इथे निवियाचं मॉइश्चरायझर. खूप छान आहे हे मॉइश्चरायझर, खूप छान हायड्रेट करतं फेसला. आणि त्याच्यानंतर मी इथे यूज करते आहे कन्सिलर, जे की एक शेड डार्कर आहे, त्याच्यामुळे हाईड होणार आहे डार्क सर्कल. त्याच्यानंतर सेम शेडचं लावणार आहे, जो माझा फेसचा शेड आहे त्या शेडचं. त्याच्यानंतर मी यूज करते आहे ऑइल. खरंच मी फाउंडेशन न यूज करता ऑइल यूज करते उरलेल्या फेसवर. अगदी किंचित थोडंसं लावायचं आहे, फाउंडेशन मी लावणार नाही आहे. होळीमध्ये लावलेला कलर निघण्यासाठी आपल्याला ऑइल अप्लाय करावं लागतं. त्याच्यानंतर मी यूज करते इथं हे गंधाचे बॉटल्स, जे की असतात आपल्याला इझिली मिळतात शॉपमध्ये. अशा पद्धतीने मी गंध लावणार आहे. त्याच्यानंतर मी काजळ आणि आयब्रो पेन्सिल यूज करते डॅझलरची. आणि हे आहे एलेटिनची लिपस्टिक, थोडीशी पर्पल पिंक शेडमध्ये आहे, खूप सुंदर आहे ही पण. आणि नोज पिन घालते आहे मी. त्याच्यानंतर मी यूज करते हेअर फिनिशिंग जेल, ज्याच्यामुळे आपली एकदम स्लीक हेअरलाईन असते ना, तशी मिळते आपल्याला. एकदम छान केस बसतात त्यानं. माझे छोटे छोटे केस उभं राहतात सहसा नेहमी, त्याच्यामुळे मी हेअर फिनिशिंग जेलचा यूज करते ह्यावेळेस. आणि छान मग ते हेअर फिनिशिंग जेलनी छान अशी व्यवस्थित बसतात. त्याच्यानंतर मी यूज करते थोडंसं ब्लश, जे की मी यूज करते लिप बाम थ्रू निवियाचं लिप बाम आहे हे. खूप पिगमेंटेड आहे, त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसतंय. एकदम छान असं नॅचरल लुक देतं आहे आपल्या फेसला. आणि हे इयरिंग्स यूज करते पिंक कलरचे. तर भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय, हॅपी होली. बाय.